आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये 4 मोठे बदल केले गेले आहेत। ते कोणते बदल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला। महाराष्ट्राच्या या विधानसभेत महायुतीला मिळालेल्या महिलांच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची योजना ठरली। या योजनेच्या माध्यमातून जवळपास राज्यातील अंदाजे 2 कोटी महिलांना आर्थिक लाभ मिळाला। मात्र या योजनेत मोठे बदल करण्यात येत आहे। नवीन आलेले सरकार या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे पुन्हा पडताळणी करण्याचे योजले आहेत। निवडणुकीच्या आधी या योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज केला होता आणि पात्र महिलांना 1,500 रुपयांचे आर्थिक सहायता देण्यात आले होते। याशिवाय निवडणुकीनंतर या रकमेत वाढ करून ते 2100 रुपये देण्याचे आश्वासन देखील सरकारने केले होते। पण सरकारने या योजनेत तपासणी करण्याचे ठरवले आहे। या योजनेचा लाभ गरजवंत महिलांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे, हाच मुख्य संदेश सरकारने सांगितला आहे। तर या योजनेच्या पात्रतेसाठी महत्त्वाचे निकष सरकारने कोणते ठरवले आहेत ते पाहूया। यात सगळ्यात आधी म्हणजे जे महिला वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जर जास्त कमावत असेल तर अशा महिलांना या लाडकी बहीण योजनेतून निलंबित करणार आहेत। तर यासाठी उत्पन्न दाखला आणि प्राप्ती कर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे, असेही सरकारने ठरवले आहे। तसेच ज्याही महिलांकडे वाहन आहे व सेवानिवृत्त पेन्शन इतर आर्थिक लाभ घेत आहेत तर अशा महिला या योजनेला पात्र ठरणार नाहीत। अशा महिलांचे वेगळे तपासणी केली जाणार आहे। तसेच जमिनीबाबत देखील निकष ठरवण्यात आले आहे। तर ज्या महिलांना 5 एकरापेक्षा जास्त जमीन आहे अशा महिला देखील या लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरतील। या योजनेत अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे कुटुंबातील केवळ 2च महिला या योजनेकरिता पात्र ठरतील। त्यामुळे एकाच कुटुंबातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। जे लाभार्थी महिला आहेत यांच्याकरिता एक व्यापक प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले आहे। सगळ्यात आधी महिलांनी सादर केलेल्या अर्जांच्या कागदपत्रांचे क्रॉस व्हेरिफिकेशन केले जातील। यामध्ये उत्पन्न दाखले, ओळखपत्रे आणि इतर कागदपत्रे यांची तपासणी केली जातील। यात दुसऱ्या टप्प्यात अधिकारी हे स्वतः लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन तपासणी करतील। यात त्यांचे राहणीमान यांची तपासणी केली जाईल व दिलेल्या माहितीची सत्यता तपासली जाईल। त्यानंतर सगळ्या कागदपत्रे ही पुन्हा तपासले जातील। यात मतदार यादी, प्राप्ती कर नोंदी आणि आधार लिंक यांची पडताळणी केली जातील। सगळ्यात शेवटी पारदर्शक योजना जे असेल, या संपूर्ण योजनेत पारदर्शकता ठरणार आहे। महिलांना या योजनेतील गैरप्रकाराबद्दल तक्रार करण्याकरिता त्यांना हेल्पलाईन आणि ऑनलाईन पोर्टलची देखील सोय करण्यात येणार आहे। तसेच फील्ड एजंट यांची नियुक्ती करून त्यांच्याद्वारे तक्रारीचे समाधान केले जातील। स्थानिक पातळीवर पारदर्शकता वाढीसाठी निवडून आलेले स्थानिक नेत्यांनाही या प्रक्रियेमध्ये सामील करून घेतले जाणार आहे। त्यांच्याद्वारे ही पडताळणी प्रक्रिया अधिक विश्वसनीय होण्यास भाग पडेल असेही व्यक्त झाले आहे। अशा सगळ्या निकषांवरून लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रातील महिलांकरिता महत्त्वाची योजना ठरली आहे। पण आता या योजनेचा लाभ हे खऱ्या गरजवंत महिलांना पोहोचला गेला पाहिजे, यासाठी सरकारने आता कठोर निर्णय घेतले आहे। या नवीन निकषामुळे सध्याच्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागू शकेल। तसेच ही योजना दीर्घकालीन अंमलबजावणीसाठी आवश्यक असेल असेही मत व्यक्त केले गेले आहे। तर या शासनाच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।